तर सर्वांचं स्वागत आणखीन एका व्लॉगमध्ये। तर आज सगळ्यांना कळलंच असेल की जयंती विशेष व्लॉग आहे, तर नक्की बघा पूर्ण व्लॉग आणि आवडलं तर लाईक आणि कमेंट नक्की करा। तर 2 दिवसापूर्वीच आम्ही जयंतीची ही सगळी तयारी केली आणि आमच्या फ्लोअरवरती फक्त आमचंच एक घर बुद्धिस्ट आहे आणि सोसायटीमध्ये सुद्धा आमच्या कोणी जास्त जैविकवाले नाही आहे, त्यामुळे मग आम्ही आमच्या प्रकारेच जयंती सेलिब्रेट केली। सर्वांना मानाचा जय भीम। विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य महामानव डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आणि तुम्हा सर्वांना भीम जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा देऊन आजच्या ब्लॉगची मी सुरुवात करते। जय भीम, नमो बुद्धाय। तर भीम जयंती विशेष मी इथे रांगोळी काढते आहे छानपैकी, आणि रांगोळी काढल्यावरती बघा आणि कशी झाली आहे ती कमेंटमध्ये मला सांगा, तुम्हाला आवडली असेल तर। एक तास लागला मला रांगोळी काढायला आणि माझी इथे रांगोळी पूर्ण काढून झालेली आहे। तर आज जयंती निमित्त मी स्वीटमध्ये छान तांदळाची खीर बनवणार आहे, तर त्यासाठी मी इथे ड्रायफ्रूट छोटेसे तुकडे करून घेत आहे आणि ड्रायफ्रूटमध्ये मी इथे काजू, बदाम आणि पिस्ता घेतला आहे आणि मनुके सुद्धा आहेत, पण मनुके मला आवडत नाही त्यामुळे नाहीच टाकणार मी। तर तांदळाची खीर करण्यासाठी मी इथे तव्यामध्ये तांदूळ थोडेसे भाजून घेतले आहे आणि थोडेसे सफेद होईपर्यंत भाजून घेणार, जास्त नाही, आणि मग त्यामध्ये पाणी टाकणार आणि थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवून देणार ते, आणि ते पाणी काढून टाकून मी स्वच्छ धुवून घेते तांदूळ आणि इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ, खोबरा आणि थोडीशी वेलची टाकून हे मी पेस्ट करून घेणार आहे, थोडंसं वाटून घेणार आहे। इथे मी कढई गरम करायला ठेवली गॅसवर आणि तयारी करून घेतली। कढई गरम झाल्यावरती मी ह्यामध्ये दूध टाकून घेते आहे। 2 लिटर दूध आहे, गरम करायला ठेवलं आहे। मला खीर जास्त करायची आहे, थोडी शेजाऱ्यांनाही द्यायची आहे, त्यामुळे 2 लिटर केली आणि जास्त आमच्या घरात खाणार नव्हते, त्यामुळे खूप जास्तही नाही केली। आणि इथे मी थोडं जायफळ सुद्धा खिसून घेते, ज्याने मीडियम गॅसवरतीच दूध गरम करायचं आहे आणि ते उतू जाऊ नये म्हणून चमच्याने असं मिक्स करायचं आहे। इथे खीर करत असतानाच आमच्या खास मैत्रिणीचा म्हणजेच ऋतूचा व्हिडिओ कॉल आला आणि मी एका साईडला खीरही करत होते आणि एका साईडला तिच्याशी बोलत होते।
आणि खीर बनवत असल्या कारणाने मला काय तिच्याशी कॉलवर बोलता आलं नाही, नाहीतर माझी खीर उतू गेली असती. त्यामुळे सॉरी ऋतू. तर तांदूळ भाजताना वगैरे घी वगैरे काही टाकलं नव्हतं, त्यामुळे मी इथे वरून घी ॲड केलं 2 चमच आणि त्यात थोडेसे अजून ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करून घेतले. शेवया टाकली, शेवयाची थोडी नाही, म्हणजे तांदूळ नाही लागलं तर तांदूळ थोडेसे हे होणार ना, शिजणार, मग ते जाड जाड होणार, घट्ट. माझी मला खायला द्यायची टेस्ट करायला. हो बाबा. मी बरोबर पप्पाला उठून जेवायला दे, भात दे, चटणी दे आणि वरून तूप दे. मी पप्पा संध्याच जायचं वाजता रात्री. कोण तर अशा प्रकारे खीर इथे रेडी झाली आणि त्यावरती आणखी थोडे ड्रायफ्रूट गार्निशिंगसाठी टाकले. आणि आता हे खीर मी या बाउलमध्ये काढून सगळ्यांना वाटायला जाणार आहे, आमच्या शेजाऱ्यांना सगळ्यांना देणार आहे. त्यासोबतच वेफर आणि एक बुंदीचा लाडू आणि फरसाण असं मी सगळं प्लेटमध्ये घेऊन आमच्या समोरच्या काकींना आणि बाजूवाल्या सगळ्यांना आमच्या फ्लोअरवरती मी ते दिलं. तर अशा प्रकारे मी सगळ्यांच्या घरी जाऊन ते देऊन आले आणि सगळं झालं होतं आणि आता निवांत होते. तर दुपारचं खूप जास्त ऊन असतं आणि मला उन्हामध्ये नाही फिरता येत, सो मी उन्हामध्ये नाही जात आणि त्यामुळे मग ठरवलं की इव्हिनिंगला आपण दादरला जायचं. आणि इव्हिनिंगला आम्ही रेडी झालो आणि आम्ही निघालो दादरला जाण्यासाठी. 5:30-6च्या दरम्यान आम्ही निघालो आणि आमच्या बिल्डिंगमध्ये जरी साजरी केली नाही तरी आमच्या बिल्डिंगच्या समोर इंदिरानगरमध्ये खूप छान जयंती साजरी करतात आणि त्यासाठी इथे छान असा सेटअप तयार केला होता. तर इकडून बाहेरून आम्ही गेलो आतमध्ये चैत्यभूमीला आणि तिकडनं खरं तर मेन गेट बंद होता आणि जिथून नेहमी दरवर्षी जाता येतं लाईनीमधून ते तिथून पप्पा अभिवादन करण्यासाठी गेले होते. त्यामुळे इथे पप्पा सोबत नव्हते आणि आम्ही बाहेर होतो. आणि
तर आजच्या दिवशी खूप जास्त गर्दी असते आणि खूप मोठी लाईन असते आणि लाईनमध्ये मला उभं राहणं शक्य नव्हतं, त्यामुळेच आम्ही बाहेरूनच अभिवादन केलं. अस्पृश्यांवर होणारा अन्याय, क्रूरता आणि विषमतेचे प्रतीक म्हणून 25 डिसेंबर 1927 रोजी बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन केले. पुढे 2 मार्च 1930 रोजी नाशिक येथे काळाराम पूर्ण जीवनात शिक्षणाचे महत्व समाजाला तुम्ही पहिले कधी संचित फोटो काढायचे? भारत सरकार त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने आपण तो बदल नाही ना. जय 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 भीम, जय बुद्ध जय भीम. या उभं राहा. तर इथे स्टॉलवरती मी पुस्तकं बघत होते आणि तिथून मी छान अशी 2-3 पुस्तकं खरेदी केली.
तर पुस्तकांची खरेदी करून मी सगळे स्टॉल बघत जात होते आणि इथे बुद्धांची मूर्तीसुद्धा मला दिसली आणि तिथे मी विचारत होते की ते कितीला आहे. आणि इथे नेहमीच असतात हे सगळे स्टॉल, बुद्धांची मूर्ती, फोटो वगैरे. आणि आज मला शक्य झालं नाही, पण मी इकडनंच छान अशी बघून मूर्त्या घेणार आहे बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या. दादर चैत्यभूमीला मी वर्षातून केव्हाही जात असते जेव्हा मला वाटेल तेव्हा. आणि तिकडे जाऊन मला खूप ऊर्जा मिळते, प्रेरणादायी वाटतं, खूप शांत वाटतं. पण आजच्या दिवशी जाणं खूप महत्त्वाचं होतं आणि खूप वर्षांनी मी 14 एप्रिलला तिकडे गेले. खूप छान वाटलं. तर घरी येताना आम्हाला छान अशी रॅली बघायला मिळाली. तर अशा प्रकारे आम्ही दादरवरून आमच्या एरियामध्ये पोहोचलो आणि इकडनं आमची भीमनगरची रॅली गेली होती पुढे निघून. आणि आता इथे जिथे इंदिरानगरची जयंती सेलिब्रेट होत होते तर तिथे आम्ही थोडं पप्पा आणि मी नाचलो. आणि मला जास्त नाचता येत नाही त्यामुळे थोडंफारच पप्पासोबत एन्जॉय केलं मी, मजा आली. आणि अशा प्रकारे छान आमचा आजचा दिवस गेला आणि जशी हवी होती तशी जयंती साजरी करता आली. तर इथे सगळे असे छान नाचत होते आणि हे सगळं बघून मला चेंबूरच्या रॅलीची आठवण आली. कारण की जेव्हा मी चेंबूरला राहत होते तेव्हा तिकडे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जयंती साजरी होते आणि छान अशी रॅली वगैरे होते आणि त्याच्यामध्ये खूप एन्जॉय केलेला आहे. आणि ते सगळं बघून मला इथे आठवण आली. पण काय करणार, मला खूप दम लागत असल्यामुळे मला काही इथे नाचता आलं नाही जास्त. आणि लांबूनच मी बघत हे एन्जॉय केलं. आणि अशा प्रकारे एकत्र आम्ही 2025ची जयंती साजरी केली आणि आम्ही खुश होतो सगळे. तर असा जयंतीचा आजचा दिवस आम्ही स्पेंड केला. आणि घरी आलो. घरी आल्याच्या नंतर मी जी नवीन पुस्तकं घेतली आज ती मी बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर ठेवली. तर तुम्हाला आजचा जयंती विशेष हा व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा.